हे बघा आयोजक आम्हाला सूचना देतात की कुठल्याही टीमला 2 नवीन चेंडू देण्यात येईल, त्यामधून एक आपण निवडायचं. यश पडला सर पाहतोय आपण, होकार देताना पाहतोय आपण. दोन्ही चांगले पंच पाहतोय आपण. दोन्ही अलिमगडचे आहेत, पडला सर आणि आतिश. टायमर इथं मात्र लावला जात आहे, कारण की ठीक 4:10 पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडूवर प्रहार केलाय, फटका फटला. ओ माय गॉड, चांगला प्रयत्न केला होता. एक मोठा जीवनदान मिळालंय विनीत माळी या बॅटरला. कवचित अल्पेदादा असे झेल तुम्हाला कन्व्हेट करणं गरजेचं आहे. हा आपला फुल मध्ये पण एक सोपा झेल होता, थोडंसं 5 पावलं मागं गेला होता. एका क्षणी वाटलं की हा झेल टिपल्या गेलं, पण झेल ड्रॉप करतोय क्षेत्ररक्षक. पहिला पण अक्षय या स्पर्धा चांगला चेंडू होता. परत पाहतोय आपण स्टन केल्या चेंडूला पाहतोय आपण. एक अतिशय वेगाचा सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करताना. ऋतिक माली याने जर षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर चेतन पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. सामना एक संघर्षपूर्ण पाहायला मिळेल, कारण की प्रतिस्पर्धी टीम मध्ये सागर नावाचा हा खेळाडू मी सातत्याने 15 वर्षापासून पाहतोय केवणी दिवे टीम कडून खेळताना. चांगला चेंडू होता पाहतोय आपण. टर्न केलंय, अतिशय सुरेख सुरुवात पाहतोय. बॉलर ज्या प्रकारे बॉलिंग करतोय, देवेंद्र पाटील नावाचा हा बॉलर आहे. अतिशय अचूक टप्प्यावरचा मारा करताना चांगला बॅटरला मात्र पहिल्या चेंडूवर जवळपास फसवलं होतं. एक्स्ट्रा कव्हरकडे पण जीवनदान मिळाले आणि इथून मात्र विनीत माळी कशा प्रकारे बॅटिंग करेल त्यापूर्वी मात्र पाहतोय की आपण ऋतिक माळी सज्ज होतोय. सफल झालंय, चांगल्या चेंडूची हाताळणी. वा भाई वाह, सुरेख बॉलिंग अटॅक देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून. ज्या बॅटरने पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये चौकाराचा व्यापारी बनला होता, षटकार ठोकले होते, त्या बॅटरला जीवनदान मिळाले नॉन स्ट्राईकला. पण इथे मात्र पहिल्या षटकामध्ये थोडंसं संघर्ष करताना दोन्ही बॅटर पाहतोय आपण. या बॉलवरती चांगला प्रहार आहे, जागा बनवली, ऑफ ड्राईव्ह, सुरेख फटका, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय. ऋतिकच्या बॅटमधून पहिला चौकार. ऋतिक माळीच्या बॅटमधून पहिला चौकार. ज्यावेळेस पाहता लेमन कट पाहतोय की जवळपास प्ले डाऊन पहिला धक्का बसलाय. चौथा हिरवास्फोट मानकुली टीमचा पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त धावपल करायच्या त्या 7. काय चांगलं षटक पाहिलं आपण देवेंद्र पाटील यांचं. अतिशय चांगलं षटक का पहिले 4 बॉलवरती फक्त 3 त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र विकेट प्ले डाऊन केलंय. आणि इथून मात्र नक्कीच चौथा हिरास्फोट मानकुळी टीम जी मित्र म्हणेन की एक धीमी आणि खराब सुरुवात पाहायला मिळाली. क्रमांक 3 वर अजून एक बहारदार खेळाडू वैभव माळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहतोय आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला बॉल सूचित केलेले असे जे काप्रोबा टीमचे एक ऑलराऊंडर अतिशय चांगले खेळाडू अल्पेश पाटील यांचा एक मोठा वाटा आहे या योजनेमध्ये पाहतोय आपण. का होईना पण बॉल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले असे अल्पेश आणि निश्चित आणि अल्पेश दादा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये साठी म्हणा त्यांनी 500 देण्याची मागणी आहे. यश अल्पेश पाटील यांच्याकडून कॉमेंट्री पॅनलला सुद्धा 500 रुपये त्यांनी बक्षीस दिलेले आहेत. धन्यवाद अल्पेश दादा. आणि एक उच्च कोटीचा क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे जे काब्रोबा टीम मध्ये, आणि अल्पेश गायकवाड यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे. तर क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आता मात्र बॉलर येतोय व्हीआयपी डाय याने टोकाकडनं पाहतोय मारा करण्यासाठी. मला वाटतं की सागरची आता चेंडू सोपवलंय. सागर खूप मोठं नाव आहे या टीमचा, सातत्याने कमी खेळतोय पण जेव्हा जेव्हा खेळतोय कडक खेळतोय. पहिला चेंडूवर धमाका, लिटिल मास्टर मानकुलीचा छोटा बम बडा धमाका धमाका धमाका, षटका ठोकले. म्हणतात ना जखम दिली कोणी त्यावर मीठ लावण्याचं काम कोण करतोय, आता मात्र हा बॅटर करतोय. लय भारी षटका ठोकलाय विनीतने.
यावेळेस मात्र अजून एक चेंडू चाललाय 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 मिडविकेटच्या वरतून आलाय अजून उत्तुंग षटकार. स्वीकारलंय हा विनीत माली नावाचा ब्रँड आहे मानकोली गावाचा. नो डाऊट कित्येक आले कित्येक केले पण हा ब्रँड मानकोली गावासाठी चमकदार कामगिरी करतोय. लय भारी बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. विनीत माली बघता बघता दोन मोठे मोठे फटके. आता मात्र सागर पाटील यांचा खरपूस समाचार घेताना पाहतोय विनीत या बॅटरला. अजून एक क्लास फटका फटका फटलाय. आज मात्र असं वाटते की नशीब सोबत घेऊन आलाय. इथं मात्र विनीत माळी जीवनदान मिळालंय. चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. त्याला विनीतवर भल्ल मोठं दया दाखवलेली आहे. कमालीचा झेल सोडल्या गेलं. याच पतावड्या बॅटऱ्या फटका पाहतोय. परफेक्ट टायमिंग करताना नाहीये. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट केला जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सक्ती पाहतोय आपण. 1 बाद 25 पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं होतं देवेंद्र पाटील यांनी. पहिल्या चेंडूवर विनीतला जीवनदान मिळालं. त्यानंतर मात्र सुद्धा अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं. पण त्यानंतर मात्र सागरच्या पहिल्या 2 चेंडूवर अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन आणि त्यानंतर एक खराब चुकीचा फटका होता. वाईट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे पण झेल सुटले. चेंडू फरार झाला होता 4 धावेसाठी. आणि आता मात्र धावसंख्या चांगली. शेलूमाता वर्ल्ड टीमच्या संगणकाने सुद्धा आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. कारण की चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो शेलूमाता वर्ल्ड टीम सोबत फाईट करेल. पण त्या टीम सोबत फाईट करण्यासाठी यातून कुठला संघ वरती येईल. वैभव माळी अजून एक चमकदार हा बॅटर या टीमचा. कमी कालावधीमध्ये मोठी छाप सोडणारा पण त्यापेक्षा कितीतरी पुढे गेलाय. मानकोली ब्रँड म्हणून ज्याची ओळख आहे विनीत माळी. याच पात्र हा फटका ऑफ ड्राईव्ह पाहताय पण डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र वैभवला माहित आहे की माझा पार्टनर अतिशय छान क्वालिटीची बॅटिंग करतोय. त्याला मी सातत्याने स्ट्राईक देणं गरजेचं आहे. तोच कार्य केलंय. पहिल्या चेंडूवर इथं मात्र स्ट्राईक भेटते. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. यस आणि या हंगामामध्ये विचार केला आपण ब्रँड ऑफ मानकोली लिटिल मास्टर का म्हटल्या जाते. जवळपास यावर्षीच्या हंगामामध्ये 2 बाईक त्यांनी आपल्याकडे ठेवलेले आहेत. म्हणून यावरून आकलन करा की किती उच्च कोटीचा हा खेळाडू असेल. याच पाता क्लास फटकाय. वाह भाई वाह 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 वाह. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. सीमा पार चौकार. निकेतला हा वेलेगावमध्ये नाही तर मुंबईला राहायला जायला पाहिजेत. कारण की डॅशिंग अंदाज आपला नेहमीच असतोय आणि का सातत्याने हसरा चेहरा आहे. खूप मोठं प्रेम वेलेकरांनी मला दिलेलं आहे. 10 वर्षापासून पाहतोय आपण. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप एक मोलाचं योगदान पाहतोय आपण. तर 2 षटकाची मला वाटतं की समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अल्पिताचा जर पहिला आपण एका चांगली धावसंख्या इथे मात्र चौथा हिरास्पोर्ट मानकुली टीमनी उभी केलेली आहे. इथून अजून येणारे हाणामारीचे 2 षटक आहे आणि खास ब्रँड ऑफ मानकुली टीमचा विनीत माली इथं मात्र सध्या पाहतोय की 2 चौकार 2 षटकारांनी मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय. 23 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय.
पहिल्याच सामन्यात अर्धशतक कंप्लीट केलं होतं. 15 चेंडूमध्ये 55 धावाची एक स्पेशल खेळी साकारली होती. आणि या मॅच मध्ये मात्र 2 जीवनदान जरी मिळाले पण क्रिकेटचा भाग आहे. जीवनदान मिळणं क्रिकेटचा भाग आहे. क्रिकेट पटलावर असे काही प्रसंग घडतात, त्यातून आपण त्याला अपवाद वगळता कामा नये, कारण की चांगली बॅटिंग तो त्यानंतर करतोय. हे सर्वांना माहिती की त्यांचे क्लास फटके अतिशय भारी पाहतोय आपण. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी आता मात्र पाहतोय की सुमित कुमार किंवा टीम कडून कुठला बॉलर येईल. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. त्यानंतर कुणाल पाटील ज्यांनी पहिल्या सामन्यात अर्धशतक फटकावलं होतं माहित आहे. वैभव आणि विनीत लाखी प्रतिस्पर्धी टीम कडे सुद्धा एक चांगला बॅटर आहे, ज्यांच्या बॅटमधून 50 धावा पार झाल्या होत्या. चला सराव थांबवायचे, कारण की नंतर अजून 2 सामने कव्हरेज करायचे, त्यासाठी सहकार्य आपण करायचंय. पहिल्या 10 मिनिटं ओव्हर रेट खूप चांगलं पाहतोय आपण सध्या तरी. परफेक्ट जो ओव्हर रेट असतोय पहिल्या 3 षटकासाठी. धावसंख्या जर पहिल्या पण धावफलकावर 30 आहे. कुणाल पाटील सज्ज होताना मारा करण्यासाठी समोर डावखुरा बॅटर वैभव. हा चेंडू मात्र अनुचित डाव्या स्टीवरच्या बाहेरचा चेंडू होता पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय गेलाय पाहतोय आपण. तिसरे पंच आपण या. आणि जो निर्णय मैदानी पंचाचा आहे तोच कायम राहील. तिसऱ्या पंचाने सांगितले की डाव्या टीच्या बाहेर 1 इंच जरी अर्धा इंच जरी बाहेर असला तरी पंच तो नो वाईट घोषित करू शकतात. पहिला आपण वाईट आणि सुरुवात पहिल्या आपण षटकाची खराब करतोय कुणाल पाटील. चांगला चेंडू होता, टर्न केला चेंडूला मिडविकेट कडे. इथे मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल घेण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात त्या संधीचं सोनं करताना या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण धावसंख्या 33. वैभव मात्र 2 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. यास पात्र फटका चांगला नाहीये. फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय जेल आणि धक्का बटलाय तो दुसरा. वैभव माळीची खेळी होते संपुष्टात. विनीतकडे ठेवणं गरजेचं आहे, कारण की यावर्षीचा जर विचार केला आपण मानकोली गावामध्ये एकमेव असा जो खेळाडू यांनी 2 बाईक आणलेले आहेत. आणि मानकोली गावासाठी एक गौरवाची गोष्ट आहे. ब्रँड ऑफ मानकोली, लिटिल मास्टर आणि एक 4 व्हीलर. क्या बात आहे. अजून काय पाहिजे ते. एवढ्या कमी वयामध्ये 1 4 व्हीलर 2 बाईक एकाच हंगामामध्ये आणि अजून हंगाम बाकी आहे ना. एकूण जर विचार केला परिपक्व खेळाडू विराट फुले जय करताना पाहतोय. या स्पर्धा टर्न केले जिल्हा पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने या दिमागाचा वापर केला बॅटरने. आतिश माळी आल्या पावली मात्र 2 धावांनी आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या इथे मात्र पुढे सरते. धावसंख्या 35. विराट पाटील यांच्याबद्दल एक गोष्ट मला आठवली. गेल्या वर्षीचं VPL आपण पाहिलं, काय प्रदर्शन चांगलं होतं विराट पाटील यांचं. वा भाई वा. विराट कोहली वेले असत नाव होतं. आणि निश्चित गेल्या वर्षी एक हाती त्याने आपल्या टीमला
अंतिम फेरीत प्रवेश करून दिला होता. डाऊन द ग्राउंड हा फटका पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल एक धाव. पण विराज यांच्याबद्दल एकच सांगायचे की तो हार मानणारा खेळाडू नाहीये. फाईट संघर्ष करणारा खेळाडू. आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र हार्डिटर कुंदन अनेक सामने गाजवलेले आहेत. पण इथं मात्र कुणाल पाटील यांचं चांगला षटक आहे. कमालीचं गोलंदाजी करताना कुणाल पाटील पहिल्या षटकामध्ये फक्त 7 त्यानंतर 23. आता मात्र कमबॅक केलंय कुणाल पाटील या बॉलरने. चांगला चेंडू होता. परफेक्ट चेंडू पाहतोय आपण. विनीत माळीला सुद्धा कंट्रोल करून ठेवलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका निर्माण झालाय पण बॅकअप व्यवस्थित नाहीये. जिथं एक होती तिथे मात्र अतिशय वेगात 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 38. तिसऱ्या षटकातला जवळपास हा शेवटचा चेंडू असेल. चांगलं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत जे विचारला आपण अतिरिक्त चेंडूनी सुरुवात केली होती पण त्यानंतर मात्र कुठले असा चेंडू टाकला नाही. त्यावर मोठा फटका बसेल पण फटका मोठा आहे पण हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. फक्त आणि फक्त इथे मात्र एक सिंगल आणि अंतिम षटकामध्ये स्ट्राईक माझ्याकडे राहू दे हेच सांगताना विनीत माळी छोटासा ब्रेक. जाऊया डीजेकडे. ऐकूया मधुर संगीत. बरोबर आहे. पाहतोय आपण 3 षटकासाठी जो 15 मिनिटाची वेळ होती त्यामध्ये कंप्लीट केलेला आहे. आणि आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय कैलास पाटील म्हणजेच केवणी दिवे टीमचा केपी आलाय इथं मात्र बॉलिंग करण्यासाठी. चांगले बॉलिंग अटॅक पाहिला आपण. पहिले षटक जर विचार केला देवेंद्र पाटील यांनी अतिशय तिखट मारा केला. त्यानंतर सागर पाटीलला थोडासा मागणा ठरलाय. 2 बॉलवर जीवनदान मिळाला तो चौकार गेला. त्यानंतर मात्र कुणाल पाटील यांचा चांगला षटक हाताळला गेला. धावा खर्च केला फक्त 9 आणि 1 विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केला होता. 6 चेंडूचा सामना करण्यासाठी सुद्धा विनीत माळी सज्ज होते. एका चांगला बॅटर. पहिल्या चेंडूवर हवेत हवाई फायर चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरतून बेलेगावामध्ये फेकून दिलंय षटकार. बनवलं होतं पाहताय पण एवढा चेंडू खराब नव्हता पण त्यावर फटका खूप चांगला सजवलाय आणि त्यावर हल्ला चढवलाय 6 धावेसाठी. काय क्लास बॅटिंग करतोय. अजून एक हेलिकॉप्टर फटका. हा पण जाईल बॅक टू द बॅक. दुसरा आलाय षटकार. मानकुली टीमचा 1 मॅन आर्मीचा रोल अदा करताना परत षटकाराचा व्यापारी बनला. इथं मात्र विनीत माळी 2 जीवनदान मिळाले. त्यानंतर मात्र पलटून मागं पाहिलं नाहीये. अप्रतिम तोडफोड बॅटिंग करताना पाहतोय. काय क्लास फटका तो हेलिकॉप्टर फटका खेळा सरळ बॅटनी. लॉंग ऑन व्हीआयपी डाईजकडे षटकार. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि ज्या प्रकारे तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली त्यांनी सांगितलं की स्ट्राईक माझ्याकडे ठेवणार. आता मात्र 38 2 षटकार बॅक टू द बॅक. दुसरा दशक कंप्लीट करू शकतो बॅटर. यावेळेस पाहतोय की काय घडलं. या बॉलवरती लाईन खूप चुकीची होती. दबावाखाली आलाय बॉलर. पंच या बॉलला वाईट घोषित करताय. अतिरिक्त धाव मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 51. वर खेळते. पहिल्या सामन्यात 15 चेंडूमध्ये 55 आणि तिथूनच ती खेळी पुढे साकारताना पाहतोय आपण. आतापर्यंत 38 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. नाबाद विकेटवर विनीत.
यावेळेस पता चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर फटका पावतोय, परत एकदा एक धाव पूर्ण होतोय, खराब क्षेत्रक्षण, चुकीला माफी नाही, चेंडू फरार फरार फरार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. षटकाराने व्यक्तिगत जर पाहिलं आपण 46 धावसंख्येवर 48 वर बॅटिंग करतोय, फक्त 2 धावेपासून वंचित आहे. बॅक टू द बॅक दुसरा अर्धशतक ठोकण्यासाठी. वा बाई वा, बॅटिंग जर आवडली तर निश्चित विनीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, कडक बॅटिंग करतोय. राईट अबाउट द विकेट, पुढचा चेंडू दबावाखाली बॉलर, त्याचं एक कारण आहे, छोटा बम बडा धमाका, ब्रँड ऑफ मानकोली का म्हणतात. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन इथं मात्र सातत्याने करतोय आजच्या दिवसभरामध्ये. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र हवेत आहे. 2 धावा कंप्लीट करेल काय आणि इथं मात्र अर्धशतक कंप्लीट होईल काय, धोका निर्माण झालाय. पण बॅक टू द बॅक दुसरा अर्धशतक विनीत माळीच्या बॅट मधून. वा भाई वा, परत बॅट दाखवायचे विनीत, ज्या प्रकारे लागोपाठ दुसऱ्या वेळेस आपण अर्धशतक ठोकलंय. स्क्वेअर पण त्याने घेतलं ना. यस, तिसरे पंच आपण या. जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा अर्धशतक कंप्लीट केलंय विनीत माळी यांनी. त्यामध्ये 2 जीवनदान आणि एकाएकी किल्ला लढवलाय. वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना पाहतोय आपण. जबरदस्त 5 षटकार आणि पाहतोय की आपण नॉट आउट म्हणजे अर्धशतक कंप्लीट केलंय. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन, बॅक टू द बॅक दुसरा अर्धशतक विनीत माळीच्या बॅट मधून. धावसंख्या पाहतोय आपण 64, त्यामधून एकट्याच्या 50. अजून एक घुटना टेक और सिक्सर टेक.
असती तर नो डाऊट यावेळेस पाहतो की आपण हा बॉल चांगला होता. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही. आता मात्र कमबॅक केले खूप चांगलं वैभव माळे यांनी पहिल्या चेंडूवर चौकार त्यात मात्र 2 निर्धाव चेंडू इथं मात्र हाताळतोय गोलंदाज आणि असा संकेत मिळतो की सामना इथून मात्र जिथे एकतर्फी होईल का. कारण की प्रति षटकामागे तुम्हाला 18 धावापेक्षा जास्त सरासरी धावा बनवायची त्यासाठी तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. सज्ज होतोय गोलंदाज चांगला चेंडू परत एकदा ऑफ ड्राईव्ह पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल कंप्लीट करेल. अतिशय छान बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण कुणाल पाटील ज्यांनी या स्पर्धेतलं स्वतःचं पहिलं आणि आजच्या दिवसाचं दुसरं अर्धशतक कंप्लीट केलं आणि आजच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक या मैदानावर आपण पाहायला मिळालं. 2 विनीत माळी, 1 कुणाल पाटील सध्या विकेटवर आहे. चांगला चेंडू परत आपल्या लक्ष्यावर चेंडूचा टप्पा टाकला त्याने पाहतोय आपण ज्या प्रकारे लक्ष होतं की गोल्डन स्पॉटच्या जवळपास त्यावर टप्पा योग्य टाकलाय. चेंडू उसरी प्राप्त करून विकेट किपरच्या हातामध्ये पहिल्या 5 चेंडूचा जर विचार केला आपण तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय या वेळेस मात्र वैभव माळी. यावेळेस पाहता चांगला पिकअप फटका पाहतोय आपण लॉंग लेग कडे. चेंडू मात्र काय इशारा पाहिजे सीमा पार चौकार आलाय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचे पहिले आपण बिनबाद 9 धीमी आणि संत सुरुवात. इथून मात्र अजून खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र एक षटकामध्ये 3 मोठे फटके तुम्हाला मारावे लागेल. निश्चित जवळपास मला वाटते की 2025 मध्ये एक आपण या गावातली एक टुर्नामेंट पाहिली आपण. नो डाऊट अल्पेदादा गायकवाड यांनी एक चांगली टुर्नामेंट निश्चित घेतली होती. दत्तकृपा चषक अतिशय गुणगान गायलं होतं. 2-3 दिवस चांगल्या तऱ्हेने स्पर्धा रंगली जीशीच्या माध्यमातून आणि जय काप्रोबा वेले टीम माध्यमातून त्या चषकावर नाव कोरलं होतं आणि खऱ्या अर्थाने आता मात्र जय काप्रोबा टीम सुद्धा एक लयमध्ये प्राप्त झालेली आहे आणि रनरअप पाहतोय त्या चषकातला पाहतोय आपण चौथा हिरो स्फोट मानकुली संघ पाहतोय. हा फटका हवेत आहे. झेल सोडणार नाहीये मानकुली टीमचे क्षेत्ररक्षक आणि विकेट प्राप्त करतोय विनीत माळी. तो चषक अल्पेक्षित ठेवलं होतं त्याच्या मागे कारण आहे. आणि जय काप्रोबा वेळेत टीमचा जर विचार केला आपण तर कुंदनची सदाबहार नेहमीच फटकेबाजी पाहायला मिळते. 16 तारीखला कुणालची बॅटिंग पाहायला विसरू नका. कुंदन वा बाई वा. गुरु हो जाय सुरू. एकदा जर सुरू झाला ना मात्र त्याला सगळे षटकार दिसतात आणि नाही एक खेळ आहे ती. अतिशय अप्रतिम जेल टिपल्या गेला. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण. चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमचं वर्चस्व बॅटिंग करताना अप्रतिम बॅटिंग पाहिली आणि जी स्पर्धा मी स्वतः कव्हरेज केली होती VPL म्हणजे वेली प्रीमियर लीग त्यामध्ये मालिकावीसाठी कुंदनला अवघ्या 9 पॉईंटनी तो मालिकावीचा पुरस्कार गमावावा लागला. हार्डलक. पुढच्या वर्षी आपण पूर्ण तयारी करूया. VPL मध्ये जो स्वप्न आहे तुझं तो पूर्ण करूया. वाईटचा इशारा ते पाहतोय पंचाचं
धावसंख्या आता मात्र एकाने पुढे सरते ती 10. चांगलं षटक पहिल्या बॉलवर पता पण विनीत माळी विकेट प्राप्त करते. सर्व काही विनीत दिसतोय मैदानावर आज. परत एकदा हा चेंडू मात्र चांगला आहे. निश्चित पहिले डॅशिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला गेला होता, त्यांचा फ्रंटला आला. यस, हे सांगताना पाहतोय की सागर बॅटरला सांगतोय की ज्या प्रकारे ऍक्शन होती बॅटरची, सागरकडे खूप अनुभव आहे आणि एका दिवसात 7 मॅडलवरती घेण्याचा रेकॉर्ड सागरच्या नावी आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. परत आता मात्र निश्चित संघर्ष करताना सुमित कुमार केवणी दिवे टीमचे बॅटर, कारण की मोठं आव्हान आहे आणि चांगला बॅटर तुमचा बाद झालाय, तो बाद केलाय विनीत माळी यांनी पहिल्या चेंडूवर. आणि इथून मात्र जर विचार केला आता मात्र निश्चित पराभवाचं अंतर किती धावांनी कमी करेल हे पाहण्यासारखं राहील, कारण की सागर अजून आहे पण सागरला स्ट्राईक मिळत नाहीये. 2 चेंडूमध्ये एक चौकार सागरने खेचलाय. फोर व्हीलर गाडी बघायची आहे. यस, पाहतोय आपण. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. यस, ओके सर, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. हा फटका फोर्सिंग फटका आहे, फटका फटलाय, हवेत आहे आणि इथं मात्र पाहतोय की आगीचा गोळा आलाय काय. सौरभ होता तिथं मात्र परफेक्ट टायमिंग करता आणि त्या झेल गॅदर करण्यासाठी दुखापत जाणवतोय थोडी, पाहतोय आपण. अतिशय क्लास बॉलिंग विनीत माळीच्या माध्यमातून पाहतोय आपण. तब्बल पहिले बॅटिंग करताना 56 धावा, त्यानंतर मात्र अजून बॅक टू द बॅक चांगलं षटक हाताळताना. चांगला चेंडू फक्त टॅप केलाय, पाहतोय आपण. एका सिंगल इथे मात्र सागर कंप्लीट करेल. दुसरं षटक तिकट हाताळला इथे मात्र विनीत यांनी. आता मात्र धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त धावपलकावर धावाच्या धावसंख्या 12. याच पात्र परत एकदा हवेत आहे, हे लावण्यासारखी संभावना नाकारता येत नाहीये. पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत आणि त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त परत पाहतोय की सिंगल कंप्लीट केली. यस, सेमीफायनल होणारच आहे तो. मग 2 षटकाचा का होईना पण तो होईलच सामना. नाही, यस, आपण वेळे अभावी सांगतोय. दिवा स्पोर्ट दिवा टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या, टीम मिटिंग कमी घ्या. सेमीफायनलचा राऊंड घ्यायचा, त्यासाठी आपण वेळ कमी खर्च करायचा आणि तो सेमीफायनल आपल्यालाच कुठल्या तरी एका टीमला खेळायचा आहे. याचा विचार करून आपण वेळ वाचवायची आहे, कारण की दिवा स्पोर्ट दिवा कालच्या गटातून निघाला होता आणि आजच्या गटातून जो संघ निघेल तो पहिला सेमीफायनल आपण सराव थांबवायचा आहे. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. हे बघा, अजून पंच आपण वॉर्निंग द्या. सौरभ समोर चेंडू टाकायचा आपण. फुलटॉसवर फटका, लोअर फुलटॉस होता, परफेक्ट टायमिंग करता नाही. कॉर्नरकडे चेंडू मात्र इकडे पण फरार होईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. याच पात्र कव्हर ड्राईव्ह होता पण चांगला फटका आहे. डीप कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉल वरती मिळेल. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय ती 18. 10 बॉल आणि 53 धावा.
चांगला फटका आहे पण परफेक्ट टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक गॅप होती पण दुरून आलंय. फक्त आणि फक्त एका सागर इथे मात्र कंप्लीट करेल एक सिंगल. एकतर्फी सामना पाहतोय पूर्णपणे. प्रत्येक क्षेत्रावर खूपच चांगली पकड. चौथा हिरवा स्फोट मानकुळी टीमच्या माध्यमातून बॅटिंग करताना 70 धावाचं मोठं आव्हान. 71 धावाचं टार्गेट. त्यानंतर बॉलिंग अचूक टप्प्यावर. सौरभचा परत एकदा चांगला चेंडू होता पाहतोय. पुलाच्या डोक्यावरतून हा प्रहार केलाय आणि फक्त एक पराभव इथं मात्र निश्चित मान्य केलंय पाहतोय आपण सुमित कुमार केवणे दिवे टीमने. रेट्टामध्ये विकेट. सज्जोत्तरा प्रत्येक एकदा बॉलर्स. सौरभ भोईर अतिशय छान मारा करतोय यावेळेस. पात्र हा फटका चांगला आहे पण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघत राहील. प्रयत्न होता आणि लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा षटकार. साहेबांचं दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम पंकज. काय क्लास फटका होता सागरच्या बॅटमधून. फोर्सिंग फटका होता आणि परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये पाहिले आपण. षटकार आलाय. षटकाने मात्र असं वाटते की जो मोठा अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण पराभवाचं अंतर. चांगला चेंडू टप्पापर्यंत. सौरभचा चेंडू थोडासा बाहेर वळतोय. लेट कटाला चेंडू पाहायला मिळालं आणि अशा बरोबर 3 षटकाची समाप्ती. आणि धावसंख्या जर पाहिली आपण सुमित कुमार केवणे दिवे टीमची फक्त आणि फक्त 26. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि आतिश माळी जरी षटक हाताळला तरी त्याला 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. तर अशोकचे षटक टाकण्यासाठी ऋषी भोईर येतोय. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. ऋषी सज्ज होताना परत राईटा मोडतो विकेट. हा बॉल मात्र चांगला पाहतोय आपण. थोडासा इन स्विंग पाहिला आपण. आतमध्ये येणारा चेंडू होता. चांगली सुरुवात ऋषी भोईरच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतिश माळे यांनी जर डाय मारून झेल टिपला विकेटच्या पाठीमागं तर 500 रुपये. परत एकदा यावेळेस पात्रा चेंडू परत टाकावं लागेल. लाईन चुकीची होती. पाहतोय आपण. पंच वळतील, इशारा करतील अतिरिक्त चेंडूचा. आणि ऑलरेडी अल्पेश पाटील यांनी या कॉमेडी बॉक्स मध्ये 500 रुपये दिलेले आहेत. चांगला ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव नाहीये. दोन्ही ट्रॅकवर एक गाडी रुलावर येत नाहीये. परतीचा परवाश इथं मात्र करताना पाहतोय आपण. एका क्षणी वाटलं होतं की कुणालची बॅट मस्त चालली होती. पहिल्या चेंडूवर चौकार सुरुवात अप्रतिम मिळाली होती पण त्यानंतर मात्र कुणाल यांनी धीमी बॅटिंग केली आणि त्या संधीचं सोनं केलंय. क्रमांक 2च्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती मजबूर केलं शेल देण्यासाठी आणि तिथून मात्र पाहतोय की धावसंख्या स्थिर आहे. चांगला चेंडू होता. टप्प्यापर्यंत खाली जातोय आणि झपकन निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथून मात्र निश्चित आता म्हणावं लागेल की शिलमाता वर्ल्ड टीमच्या विरुद्ध हा संघ परफेक्ट तयार होतोय विजयाकडे वाटचाल करताना. अरे विकेट ऋषी. परत एकदा विजय लांबणीवर चाललंय. अतिरिक्त चेंडूचा वापर जास्त या षटकामध्ये पाहतोय आपण. पहिल्या 3 गोलंदाजांनी एकही चेंडू अतिरिक्त फेकला नाही. एक विनीत माने टाकला होता. त्यांना मात्र सलग लांबलचक षटक हाताळण्याचा प्रयत्न करताना ऋषी भोईर या बॉलरला पाहतोय. चांगला चेंडू होता. यावेळेस पाहतोय आपण जबरदस्त एकतर्फी सामना. सध्या तरी पाहतोय आपण एक मोठ्या विजयाकडे चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली संघ वाटचाल करताना. आज एकच नाव या आजच्या दिवसामध्ये विनीत माळी. काल लगातार दुसऱ्या सामन्यात अर्धशतक कंप्लीट केलंय. एकात 55, दुसऱ्यात 56.
111 धावाचा पाऊस पडलाय. पुलचा फटका परफेक्ट टायमिंग करता आला नाही. सागरला माहिती आहे आता आमचा प्रभाव अटल आहे. धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला नाही आणि अशा तऱ्हेनं पाहतोय की पुढची लढत शेलूमाता वर्ल्ड टीमच्या विरुद्ध पाहतोय की आता मात्र पूर्णपणे सज्ज होताना चौथा विभाग मानकुली संघ लगेच टॉस साठी यायचंय. सामना संपल्याबरोबर मानकुली टीमने आणि याच बरोबर पाहतोय की हा सामना जिंकलाय. चला टीमची कॅप्टन आपण लगेच यायचंय. सामनावी ठरलाय बॅक टू द बॅक विनोद माळी, पण त्यापूर्वी मात्र मानकुली टीमचा संघ नाही का आपण मिटिंग घेऊ नका. टॉस साठी कॅप्टनला पाठवायचंय.